मी म्हाळसा, त्यांची अर्धांगिनी, त्यांना मिळवणं एवढं सोपं वाटतं तुला? ते तर मला कवाच मिळालं आहे. माझा अपमान करते आहेस तू? लोक म्हणतात की अभिजी तुमच्या एवढी मोठी नाही, रानात राहणारी साधी माणसं आम्ही. काम करता करता 30 रात देवाचं ध्यान केलं आणि नंतर देवाचं येडच लागलं. देव माझ्या भक्तीला धावून आला, देवानं दर्शन दिलं मला. माझी इच्छा म्हणून आता घरला आले, काबळावर बसले. माझ्या हात 4 घास दिवस म्हणून खाल्लं. माझ्या या हातानं पूजा केली मी त्यांची. खरंच देव लय बाबडा आहे. मला त्यांना भेटता यावं म्हणून त्यांनी मला खडावा दिल्या. त्या खडावा घालून मी त्यासनी करे पठारावर भेटले. मन भर पतूर देव बोलले, बानू मी तुझ्याकडे येणार आहे. माझ्याकडं? आपण विवाह करू आणि दुसरीकडे कुठेतरी राहू. या डोळ्यात त्यांचं रूप असं साठवून ठेवलंय का मला जन्मभर पुरण. देवानी डोक्यावर हात ठेवला, अजून काय पाहिजे? हे तुला भेटत राहिले आणि कसल्या खडावा? या धावते. हे बघ, याच त्या खडावा आहेत. या पायात घातल्या का मला आबाळात उडता येत. याच घालून मी उडत देवासनी भेटाया जाते. तू काहीही सांगावस आणि मी विश्वास ठेवावा? अव खरंच देवाच्या कपाळावर जसं टिळा असतो तसं नक्षत्र बी आभाळात दिसत. त्याला नाव बी आहे, मल्हार नक्षत्र. तुम्हासनी कुणी सांगितलं? देवानं? ते कसले सांगतायत? माझ्या विश्वासातले एकच आहेत, नारद मुनी. त्यांनी सांगितलं मला. अव ते तर माझा गुरु. म्हणजे धनगर समाजातल्या स्त्रियांनीही असा दागिना घातलेला मी पाहिलेला आहे. पण हा दागिना बानूचा आहे की नाही हे मात्र मी नाही सांगू शकत. आपण भव्य सारीपाटाचा डाव मांडा आणि त्यात त्यांना पराभूत करा. श्री खंडेरायांना तुम्ही तुमच्या वचनात बांधून ठेवू शकता. त्यांच्या आयुष्यातून तुम्ही बानूला कायमचं दूर करू शकता. आज ना उद्या श्री खंडेराय बानूकडे जाऊन तिच्याशी लग्न करणार आणि तुमच्यासाठी जेजुरी गडावर सवत घेऊन येईल.